स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं ठामपणे त्यांनी सांगितलं. करारी बाण्यानं सिंहगर्जना करत ब्रिटिश राजवटीला आव्हान दिलं असे नेते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक म्हणून ते परिचित होते आणि इतिहासातही लोकमान्य म्हणूनच त्यांची दखल घेतली गेली. अजूनही लोकमान्य टिळक या नावानंच त्यांच्या इतिहासाची साक्ष मिळते. रत्नागिरीमध्ये 23 जुलै 1856 या दिवशी त्यांचा जन्म झाला. शिक्षण घेत असतानाच त्यांना विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासारख्या विद्वानांचा सहवास लाभला. चिपळूणकरांसोबत टिळक आणि आगरकर यांनी मिळून राष्ट्रीय जागृतीसाठी योग्य शिक्षण देणारी संस्था सुरू केली. सर्वसामान्य लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचं उत्तम माध्यम म्हणजे वृत्तपत्र हे त्यांनी लक्षात घेतलं. त्यानुसार केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. टिळकांचे अग्रलेख तेव्हा गाजलेच, पण इतक्या वर्षांनंतर अजूनही त्यांच्या अग्रलेखांचे मथळे उदाहरण म्हणून वापरले जातात. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी केलेली स्वराज्याची गर्जना क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरली. लोकांनी सार्वजनिक पातळीवर एकत्र यावं म्हणून त्यांनी उत्सव सुरू केले. अनेकदा तुरुंगात जावं लागलं तेव्हा ग्रंथ लिखाणात ते व्यग्र राहिले. स्वराज्य मिळवणारच या ध्येयानं त्यांनी आयुष्यभर योगदान दिलं. स्वातंत्र्य चळवळीला लोकांच्या चळवळीचं व्यापक स्वरूप त्यांनी दिलं आणि म्हणूनच लोकमान्य ही उपाधी त्यांना मिळाली ती सार्थ ठरली.